नमस्कार. रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली होती म्हणे आणि ही लक्ष्मणाला लागलेली शक्ती दूर करण्यासाठी हनुमानाला उड्डाण घेऊन हिमालयापर्यंत जावं लागलं होतं आणि आपल्या हातावर संजीवनी बुटी असलेल्या पर्वतालाच उचलून आणावं लागलं होतं. अर्थात रामायणातली ही कथा शक्तीची, लक्ष्मणाला लागलेल्या शक्तीची कथा तुम्हाला मी का सांगतोय, कारण आता या इथल्या लक्ष्मणाचा शक्तिपात करण्याचं काम होत आहे. होय, इथल्या लक्ष्मणाचं शक्तिपात करण्याचं काम होत आहे. असा शक्तिपात झालाच पाहिजे यासाठी कोण प्रयत्न करतोय. अर्थात आताचा हा लक्ष्मण कोणाच्या शक्तीने उभा होता, आधी कोण या लक्ष्मणाला सरकारी समितीवर घेतलं होतं, कोणाच्या याच्यावर काम करत होता आणि आता नेमका काय करतोय, या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. माझा आजचा विषय आहे ओबीसीच्या हाकेला ओ नाहीच. होय, ओबीसीच्या हाकेला शरद पवारांनी ओ दिलेलीच नाही. मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि लाठीचार्ज झाल्याबरोबर जरांगेंच्या आंदोलनात शरद पवार जातात आणि तिथे जाऊन त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन येतात. तिथे जरांगे शरद पवार साहेबांची काय ऊर्जा आहे हे पण सांगतात. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्वरेने जाणारे शरद पवार आपण बघितलेले आहेत. तिथे झालेलं कौतुकही बघितलंय. जरा जरांगेंचा तो व्हिडिओ आपण बघून घेऊ. अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमची? बरोबर बघितला. म्हणजे शरद पवार जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या सगळ्या आंदोलनाला त्यांच्या विरोधी पक्षाच्या अंगावर जाणण्यासाठी तयार असतात. पण पवारांचा पक्षपात नेमका कसा आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. शरद पवार जरांगेंच्या आंदोलनात नक्कीच जातात, पण ओबीसीच्या आंदोलनात जाण्याचं मात्र नाकारतात. मी जाणार नाही हे स्पष्टपणे सांगतात. पत्रकारांनी विचारलेला स्पेसिफिक प्रश्न आणि शरद पवारांनी नाही असं दिलेलं उत्तर अधोरेखित होण्यासाठी वारंवार दाखवत मी तुम्हाला स्पष्टपणे कळवतो आहे की शरद पवार जायचं नाही म्हणाले. बघा, तुम्ही जरांगेंना भेटायला गेला होता आंदोलन काळात, आता तुम्ही हाकेंना भेटायला जाणार आहात का? कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता, सरकार मराठा समाजाला पायघड्या टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे का दुर्लक्ष केलं? असं आहे की जरांगेंचा एक कोणता प्रश्न सुचला आहे, एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही, तेच मागणी. हाकेंना भेटायला जाणार का? आंदोलनाला उपोषणाला बसले. ऐकलं? या एका छोट्याशा नाही वरून तुमच्या सगळं लक्षात येऊन जात. आता शरद पवारांना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आणि शरद पवारांनी दिलेलं उत्तर जरा नीट समजून घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही जरांगेंच्या आंदोलनात तर जाता, पण इकडे हाकेंच्या आंदोलनात मात्र जाऊन त्यांना पाठिंबा वगैरे देत नाहीत. हे जेव्हा विचारल्या गेलं तेव्हा शरद पवारांनी हा मुद्दा भलतीकडेच नेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तुम्हाला आधी शरद पवार काय बोलले ते ऐकावं लागेल. शरद पवार काय बोलले ते नीट समजावं, कारण त्यांच्या शारीरिक असमर्थतेमुळं बऱ्याच वेळेला ते काय बोलतात हे लक्षात येत नाही. त्यामुळं मी त्या व्हिडिओ सोबत तुम्हाला खाली अक्षरं पण देतोय की ते काय बोलले कळावं यासाठी. बघून घ्या. डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता, सरकार मराठा समाजाला पायघड्या टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं जातं? असं आहे की जरांगेंचा एक कोणता प्रश्न सुचला, एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही, तेच मागणी. तेच ना, म्हणजे दोघांचेही प्रश्न सुचलेले नाही. म्हणून मी जे मागाशी म्हणलं की याच्यात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल, तणाव कसा राहणार नाही, त्या दृष्टीने पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्यायला का? असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे सामाजिक तणाव निवडण्यासाठी. घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह पावलं टाकली तर मगाशी सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही,
सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल. पण त्यांनी काहीच केलं नाही. तर सगळ्या राजकीय पक्षाला एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ आणि पुढचं धोरण ठरवू. हा पूर्ण व्हिडिओ आपण बघितलाय ज्यात ते मागाचं आलेलं आहे ते नाही नाही म्हणल्याचं. या सगळ्यामध्ये शरद पवारांनी आपण जायचं नाकारलं हे तर आपल्या लक्षात येतं. त्यासोबतच पवारांनी हा सगळा मुद्दा आपल्या अंगावर न घेता केंद्र सरकारच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमची भूमिका काय असेल, आम्ही काय करू. पवारांची वाक्य काय? केंद्र सरकारने दोन्ही विषयात हस्तक्षेप करावा, सामाजिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि तिसरं वाक्य आहे केंद्रात आग्रह धरणे ही आमची भूमिका राहील. पण तिथे जाऊन सामोपचाराचा प्रयत्न करणे, शांत करण्याचा प्रयत्न करणे ही भूमिका मात्र पवार घेणार नाहीत, अजिबात घेणार नाहीत. म्हणजे ओबीसी सोबतचं तंत्र वेगळं आहे आणि बाकी ठिकाणचं तंत्र मात्र वेगळं असणार आहे. पवारांच्या राजकारणाचा हा दुहेरी भाग आपल्या लक्षात येतो. पवार ओबीसीच्या हाकेला ओ द्यायला तयार नाही आहेत आणि जरांगेंच्या आंदोलनात मात्र पवार जाऊन तिथे या आंदोलनाला पाठिंबा देखील देतात. माझं खरं तर अशा आंदोलनाला सहकार्य करणं, पाठिंबा देणे या विषयात वेगळं मत आहे. ज्यांना हवंय त्यांना मिळो बाबा, कुणाला मिळू नये असं माझं मत नाहीये. कारण मिळू नये किंवा हे काय चाललंय अशी भूमिका घेतली की लोक भलतच बोलतात. आता कालच निर्णय आलाय, आजच निर्णय आलाय, काल आलाय, आज जगाच्या समोर आलाय पाटणा हायकोर्टाचा. बिहारमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून जे आरक्षण नितीश कुमार सरकारनं दिलेलं होतं ते टिकणार नाही. 50%च्या वर आरक्षण देण्यामध्ये अडचण आहे असं नितीश कुमारांनी सांगितलं. आता प्रश्न येतो तामिळनाडूचं आरक्षण कसं टिकलं? त्या 9व्या सूचीमध्ये घ्यायला हवं का, अजून काही करायला हवं का? तर तामिळनाडूमध्ये याच्या विरोधात कोर्टात कुणी अजून तरी गेलेलं दिसत नाहीये, त्यामुळे त्याच्यावर अजून चर्चा नाही. मात्र तामिळनाडूचं आरक्षणही अशीच मर्यादा ओलांडणार आहे. महाराष्ट्रामध्येही हेच घडलंय, मर्यादा ओलांडणाऱ्या आरक्षणाला थांबवल्या गेलंय. आता तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये दिले गेलेले जास्तीचे आरक्षण कोर्टातून रद्द होत आहेत. तसं केंद्राचं 10% आरक्षण जे आहे ह्याच्यासाठीचं आर्थिक दुर्बल घटकासाठीचं EWSचं ते आरक्षण मात्र टिकलेलं आहे, त्याला कुठे धक्का लागलेला नाही. पण आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली की कोर्ट हे करतच. त्यामुळं राज्य सरकारांची तारेवरची कसरत होते. म्हणजे टिकणारं, निकषावर टिकणारं आरक्षण देण्यासाठीचा जो एक संपूर्ण घटनात्मक प्रक्रिया पार पाडण्याचा जो एक प्रोसेस आहे त्याला प्रचंड वेळ लागतो. मग अशा वेळी वेगवेगळ्या राज्यातील सरकारांना वेठीला धरून आत्ताच करा, आम्ही म्हणतो तसं करा असं म्हणण्यामध्ये हातात फक्त निराशा येऊ शकते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. एकीकडं पवार अशा गोष्टीमध्ये पक्षपाताची भूमिका घेत आहेत, दुसरीकडे आंदोलनं जोरदार पद्धतीनं चालू आहेत. ओबीसीच्या आंदोलनात जाणे काय त्याचा खेंडू पुन्हा केंद्राच्या कोर्टात टाकून द्यायचा. म्हणजे काय म्हणायचं, केंद्राने बघावं, केंद्राने समन्वयाची भूमिका घ्यावी, आमची केंद्रासोबत संघर्ष करण्याची भूमिका असेल, अशा आशयाची विधानं करून पवार या विषयातली पक्षपाती आणि भडकवणारी भूमिका घेतायत का असा प्रश्न आमच्या मनाला पडतोय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.